पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री सद्गुरु काशीनाथ महाराज, श्री पंढरीनाथ भगवान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, बजरंगबली हनुमान की जय, पार्वती पते शिव हर हर महादेव। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री पंढरीनाथ भगवान, श्री बजरंगबली हनुमान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव, पार्वती पति शिव हर हर महादेव। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, मी कला कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी।
चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलितेचे अर्णव पियुष्यांचे, चंद्रमेचे अलांछन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होत. ज्ञानोबा माऊलींच्या प्रसादानाच्या या ओवीतून आपण संतांचं जडजीवावर कशा प्रकारे कार्य सुरू असतं याचं चिंतन करणार आहोत. ज्ञानोबा माऊलीनं काल सांगितलं की वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. सातत्यानं ह्या भूमंडळात जे सर्वसामान्य जड जीव आहेत त्या जडजीवांची आणि संतांची भेट व्हावी. पहिल्यांदा भेट. आणि आता आपण चिंतन करणार आहोत की संतांच्या वाणीच्याबद्दल. बोलते जे अर्णव पियुष्यांची, अशा प्रकारची माऊलीनं सुरेख रचना केलेली आहे की पहिल्यांदा भेट, नंतर संभाषण आणि नंतर सख्यत्व. काल भेट झाली. एक संतांच्या उपस्थितीमुळं आपल्या अंतर्यामीचा प्रवाह कशा प्रकारे भगवंताभिमुख होतो आणि भगवंताभिमुख झालेला प्रवाह हा तसाच प्रवाहित ठेवण्याकरता आम्हाला संतांच्या वाणीची अत्यंत आवश्यकता आहे. संत माऊली म्हणते की कल्पतरू एक जरी प्राप्त झाला तरी लाखांचं कल्याण होईल. परंतु असं जर कल्पतरूचं उद्यानात जर आपण शिरलो, बगीचात जर शिरलो, जिकडे पाहिल तिकडे कल्पतरूच आहे, तर काय बहर येईल. किंवा चिंतामणी एखादा प्राप्त झाला तर आपली सर्व चिंता निघून जाते. पण अशा चिंतामणीची खाणच जर लागली तर वास्तविक पाहता याच्या पलीकडचं उपमा देण्याकरता काही नाही. तरीसुद्धा संत म्हणतात, या या संतांचे ते देणे, कल्पतरुहुनी दुणे, परिसा परिस अगाध देणे, चिंतामणी ठेंगणा. वास्तविक पाहता काय करायचं की उपमा कशा करता असते, दृष्टांत कशा करता असतो. तर दृष्टांत आमच्या कल्पनेच्या पलीकड सिद्धांत असतो. सिद्धांतापर्यंत आम्ही स्वतःच्या सामर्थ्याने पोहोचू शकत नाही. आता आळंदीला ज्ञानेशांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेण्याकरता आम्हाला यायचं असेल तर आमचं गाव 400 किलोमीटरवर. आम्ही आमच्या स्वतःच्या पायानं इथपर्यंत येऊ शकत नाही. आज तर स्वतःचे पाय एवढे मजबूत कोणत्याही माणसाचे नाहीत. मग आम्ही जेव्हा असहाय्य असतो किंवा अकार्यक्षम असतो तेव्हा आमचे पाय चालू शकत नसतात, तेव्हा आम्ही वाहनाचा आधार घेतो. आणि वाहनाचा आधार घेतला की वाहन आम्हाला इथपर्यंत कष्ट न पाहता पोचवते. आणि वाहन इथं आलं की वाहनाचं काम संपलं, वाहनातून आपण उतरतो, दर्शनाला जातो. तशा प्रकारे सिद्धांत हा आमच्या बौद्धिक शक्तीच्या पलीकडचा असतो. आणि हा बौद्धिक शक्तीच्या पलीकडचा असलेला सिद्धांत स्पष्ट करण्याकरता नेहमीच दृष्टांताचा आधार घेतला जातो. वास्तविक असता दृष्टांतापासून सिद्धांत हा कितीतरी दूर असतो, तरीसुद्धा दृष्टांत हा सिद्धांताचा संकेत करतो. कदाचित दृष्टांत सिद्धांतापर्यंत पोहोचवतो आणि माघारी जातो. उदाहरणार्थ एखादं गाव आहे, त्या गावातल्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीला विठ्ठल 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 एखादं गाव असतं. त्या गावाला संपूर्ण अनोळखी असा एखादा पाहुणा आपल्या इष्ट व्यक्तीला भेटण्याकरता येतो. ज्याला भेटायचं आहे त्याचं नावच फक्त माहीत असतं, त्याचं घर माहीत नसतं. मग आपण सज्जनाला विचारतो, अमका अमका कुठं राहतो.
मग तो जर खरा सज्जन असेल तर सांगतो अशा अशा रस्त्याने जा, तिथं घर आहे. कदाचित त्याच्या पुढची पायरी की एखादा खरंच सज्जन असला आणि हा माणूस खेडवळ दिसतो, कुठंतरी चुकेल, कुठंतरी अडथळा येईल, ह्या जाणीवेने तो काय म्हणतो की चला मी तुम्हाला त्या घरापर्यंत, त्या माणसापर्यंत नेतो. आणि तो नवागत व्यक्तीला त्या विशिष्ट व्यक्तीच्या घरापर्यंत नेतो, त्याला हाक मारतो, अहो अमुक अमुक अमुक. तो बाहेर येतो, हा तुमच्याकडे पाहुणा आलेला आहे. पाहुण्याची आणि यजमानाची ओळख करून देतो आणि हळूच मागं सरकतो. तशा प्रकारे आमची आणि सिद्धांताची ओळख करून देण्याकरता दृष्टांत आहे. दृष्टांताचं महत्त्व एवढंच की दृष्टांत काय करतो की सिद्धांताची आणि आमची ओळख करून देतो, आणि ओळख करून दिल्याबरोबर दृष्टांत हळूच मागं सरकतो. कदाचित दृष्टांत जर हळूच मागं सरकला नाही आणि सिद्धांतापेक्षा दृष्टांताला जास्त महत्त्व दिलं आणि दृष्टांतच आपण ओळखीचा केला आणि दृष्टांतापासूनच मागं आलो तर सिद्धांतापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून दृष्टांताचं महत्त्व आपण ओळखायला पाहिजे. कशाकरता दृष्टांत दिलेला आहे, कुठपर्यंत दृष्टांताचं कार्य आहे, आणि ते कार्य जेव्हा दृष्टांताचं सफल होईल तेव्हा दृष्टांताला आपण अलगद बाजूला ठेवायचं. बऱ्याचशा वेळेस कथेतून, कीर्तनातून, प्रवचनातून दृष्टांत सांगितले जातात, परंतु श्रोते दृष्टांत कशाकरता सांगितलेला आहे हे विसरतात आणि सिद्धांतालाच बरोबर घेऊन जातात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीला बरोबर घेऊन जातात आणि त्या गोष्टीचीच चर्चा करतात. तसं नाही आणि तसं असूया नाही. म्हणून एक दृष्टांताची गुणवत्ता, दृष्टांताचं महात्म्य काय आहे, दृष्टांताची गरज कुठपर्यंत आहे तिथपर्यंत त्याला सांभाळायचं, आणि गरज संपली की तू इथंच बैस म्हणायचं. कल्पतरूचा दृष्टांत ज्ञानोबा माऊलीनं संतांच्या करता दिलेला आहे. वास्तविक पाहता कल्पतरू अलीकडचा, संत पलीकडचे. कल्पतरू कितीही श्रेष्ठ असला तरी संतांच्या पासंगाला सुद्धा पुरू शकत नाही, हे सत्य आहे. तरीसुद्धा कल्पतरूचा दृष्टांत नेहमीच दिला जातो. कारण काय की अशी एक कल्पना आहे की असा वृक्ष आहे, कदाचित त्या मृत्यूलोकात नसेल, कदाचित दुसऱ्या कुठल्या तरी लोकात असेल, परंतु अशी एक कल्पना आहे की असा वृक्ष की ज्या वृक्षाच्या झाडाखाली बसल्यानंतर तुम्ही काहीही कल्पना करा, कल्पना केल्या केल्या त्याच क्षणी ती कल्पना तुमची मूर्त स्वरूपात तुम्हाला अनुभवता येईल, भोगता येईल. इथं कल्पतरूच्या झाडाखाली ज्ञानोबा माऊली सुद्धा म्हणतात, कल्पतरू तळवटी जो कणी पैसला काय वाणी त्याला सांगा जोशी. श्री गुरुचं कल्पतरूशी तुलना करतात, आणि कल्पतरूच्या झाडाखाली जर यदा कदाचित कोण बसला तर त्याला कशाचीही वाणवा होणार नाही. तशा प्रकारे मी माझ्या सद्गुरूरूपी कल्पतरूच्या वृक्षाखाली विसावलो आहे. मला काय कमी आहे, राज्याची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. परंतु हा दृष्टांत इथं थांबतो. कारण कल्पतरू आणि संत, कल्पतरू आणि सद्गुरू ह्याच्यात खूप मोठं अंतर आहे. कारण काय की कल्पना जी तुम्ही कराल ते तुम्हाला प्राप्त निश्चित होईल, परंतु मानवी कल्पना, आमची कल्पना आमच्या स्वभावाप्रमाणे असते. आमचा पिंड, आमचा स्वभाव, आमची सवयी, आमची राहणीमान, आम्ही जिथं रममाण होतो, आमची रममाण होण्याची जिथं इच्छा आहे तशाच प्रकारची आम्ही कल्पना करू शकतो. कारण म्हणजे सरडाची धाव कुंपापर्यंत, सरळ धावून 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 कुठं धावणार आहे, जास्तीत जास्त कुंपणापर्यंत, कारण तेच त्याचं आसरा असतो. तशा प्रकारे आमचा आसरा, आमचं कुंपण अगदी सीमित आहे, अगदी मर्यादित आहे. तिथपर्यंतच आम्ही धावू शकतो, कुंपणाच्या पलीकडे आम्ही उडी मारू शकत नाही. आणि अशा कुंपणातच रममाण होणाऱ्या एखाद्या अभाग्याला कल्पतरू जरी प्राप्त झाला तरी तो कुंपणाच्या अलीकडचंच बोलणार, कुंपणाच्या पलीकडचं काय बोलणार आहे. कारण कुंपणाच्या पलीकडं काय आहे हेही त्याला माहीत नसतं, तिथं तो जाऊही शकत नाही. तसे आम्ही माणसं, आमच्या स्वतःच्या भोवती एक कुंपण आहे. संसाराचं कुंपण म्हणा, सवयीचं कुंपण म्हणा, व्यसनाचं कुंपण म्हणा, वासनेचं कुंपण म्हणा, भोगाचं कुंपण म्हणा, स्वार्थाचं कुंपण म्हणा, कुठलंही कुंपण, ह्या कुंपणाच्या पलीकडं सामान्य माणूस पोचू शकत नाही.
आणि कुंपणाच्या अलीकडचंच मागतो. मग काय मागणार आहे? बायको मागणार, मुलं मागणार, धन मागणार, दौलत मागणार, सत्ता मागणार, मुलं मागणार, आरोग्य मागणार, हे मागणार, ते मागणार. पण नासक्या शरीराला जे लागतं तेही नासकं असतं ह्याची आपणाला कल्पना नसतेच. हे शरीर नाशिवंत शरीर आहे आणि नाशिवंत शरीराच्या ज्या ज्या गरजा आहेत ना त्या गरजासुद्धा तशाच प्रकारचे नाशिवंत आहेत. परंतु ह्या नाशक्या शरीराच्या नाशिवंत शरीराच्या माध्यमातून आम्ही अविनाशी परमात्म्यापर्यंत पोहोचायचं हे आमच्या ध्यानीमनी नसतं. म्हणून नासक्यात रममाण होतो, नासकंच मागतं, हेही नासून जातं, तेही नासून जातं आणि आपणही नासून जातो. आणि कल्पतरूच्या झाडाखाली जरी कुणी बसलं तर ह्याच्यापेक्षा जास्त काय मागणार? कल्पतरूच्या झाडाखाली जर बसलं तर मला संतांना भेटवा, मला देवांना भेटवा असं म्हणणार थोडंच आहे. कदाचित कल्पतरू संतानाने देवाला भेटूसुद्धा शकेल कदाचित, पण तशी मागण्याची मानसिकता पाहिजे ना. संत तुळशीदासांच्या जीवनातला एक प्रसंग आहे की तुळशीदास तपश्चर्या करत असताना विशिष्ट विवक्षित ठिकाणी संडासला बसत होते. आणि संडासला बसल्यानंतर संडासचे शौच करून जे उर्वरित पाणी असेल थोडंसं ते उर्वरित पाणी सहज एका झाडाला टाकत होते. 12 वर्ष त्या झाडाला पाणी टाकल्यानंतर 12 वर्षानं तिथला संबंध त्या झाडावरचा प्रसन्न झाला, भूत प्रसन्न झालं. आणि भूत प्रसन्न झाल्यानंतर तुळशीदासांच्या पुढं आलं आणि म्हटलं की तुमच्यामुळं माझा उद्धार झालेला आहे, मी मुक्त झालेला आहे आणि तुम्ही कृपा केलेली आहे, त्या कृपेतून उतराई होण्याकरता मला काहीतरी सेवेची संधी द्या, सेवेची संधी द्या. असं जेव्हा त्या संबंधानं म्हणजे भूतानं म्हटलं तर तुळशीदास संत होते. ते म्हणते मला तुझ्याकडून काय अपेक्षा आहे, मला काहीही गरज नाही, तू मुक्त झालास, मला आनंद आहे, बस तू जा. नाही मला तसंच जाणं माझ्या मानसिकतेला परवडत नाही, तुमचं काय ना काय ते ऋणातनं मुक्त होण्याकरता मला काहीतरी काम सांगा, मी अगदी एका मिनिटात काम करू शकतो. आता असं समजा की संबंध म्हणजे कल्पतरूचा. तुळशीदास म्हटले की मला रामाला फक्त भेटवायचं, दुसरी काही माझी इच्छा नाही. अरे बापरे, म्हणला राम आणि आम्ही येळ्या वापड्याचं नातं, सूर्याचं आणि अंधाराचं नातं. सूर्याचा प्रकाश झाल्याबरोबर अंधाराला जावंच लागतं. तसं नुसतं नाम घेतलं तर आम्ही थांबू शकत नाही आणि तू तर रामाला भेटव म्हणतोस, कसं शक्य आहे मला? मग दादा रामराम, बाबा रामराम, कृपया जावा. परंतु ते भूत एवढं प्रसन्न झालं होतं की काही ना काहीतरी ह्याच्याकरता करावं लागते. म्हणून म्हटलं की मी काय रामाला भेटू शकत नाही, परंतु एक आयडिया तुला सांगतो. काय तर तुम्ही जेव्हा रामायण सांगायला बसता तेव्हा एक वयोवृद्ध म्हातारा तुमच्यासमोर तुमच्या आधी येऊन बसलेला असतो. रामायण संपलं की सगळे नमस्कार करतात जातात आणि तो वयोवृद्ध ग्रस्त शेवटी नमस्कार करतो. तो वयोवृद्ध ग्रस्त हा सामान्य नाही, तो हनुमान आहे. बस ह्याच्यापेक्षा मी काय सांगू शकत नाही, बोलू शकत नाही, जातो. ते भूत गेलं. तुळशीदास मंदिरात प्रवेश केला. रोजच्याप्रमाणे तो वयोवृद्धग्रस्त बसला होता. रामायण रंगलं, प्रवचन संपलं, हळूहळू लोक निघून गेले. तो वयोवृद्धग्रस्त दर्शन करणार, उठणार, एवढ्या तुळशीदास महाराजांनी त्याचं पाय धरले. अरे माझे काय पाय धरता, माझे काय पाय धरता? तो म्हणला आजपर्यंत माहीत नव्हतं, आत्ता माहीत झालं की तुम्ही कोण आहात, तुम्ही खऱ्या स्वरूपात दर्शन द्या मला. मग नाविलाज झाला आणि रामदूत हनुमान त्या ठिकाणी प्रगट झाला. आम्ही असं थोडंच करणार आहे का? यदा कदाचित भूत प्रसन्न झालं तर आम्ही काय मागू? कल्पतरू काय आणि भूत काय सारखंच. म्हणून की मागणाऱ्याची जशा प्रकारे अंतर्यामीची ओढ असते तशा प्रकारे कल्पतरू देतो, त्याच्या पलीकडचं देत नाही. परंतु संतांच्या जवळ गेलं तर तुम्ही काय मागणार आहे ते जाणतात आणि ते तुम्हाला आवडणारं देत नाहीत, तुम्हाला मुक्त करणारं देतात. यदा कदाचित आवडणारं दिलं तरीसुद्धा त्या आवडण्याच्या पलीकड सहजासहजी त्या आवडीत नावड करत पुढं पाठवतात. आवडीची नावड करत आज तुम्हाला ते गोड वाटतंय, पण कदाचित कोणताही भोग शेवटपर्यंत गोड असतोच अशातला भाग नाही. किंवा जेवढा भोगी असतो ना तेवढा त्या भोगाविषयी जास्त कडवट होतो, रिव्हर्स होतो त्याचं.
कुठलाही भोग. परंतु संत एखाद्या वेळेस भोग देतील, परंतु भोग दिल्यानंतर त्या भोगातला कचरा, निकृष्टपणा, ड्रॉबॅक्स किंवा पतन हेही दाखवतील. आणि हे दाखवलं की मग त्याला स्पर्श कोण करते? माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. तुकोबारा म्हणतात, पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणापाशिने. कारण देहबुद्धीचा माणूस देहबुद्धीचे अनुसरून मागणार, मागितलं तरीसुद्धा ते देत असताना त्याच्यातला निरर्थकपणा संत जाणतात आणि त्याच्या पलीकडे जो परमात्म्याचं सख्य आहे ते परमात्म्याचं सख्य जोडण्याचा प्रयत्न करतात. म्हणून कल्पतरूची आणि संतांची उपमा एक विशिष्ट मर्यादेपर्यंत योग्य आहे. आणि ह्या विशिष्ट मर्यादेपर्यंत जर आपण गेलो तर कल्पतरूसुद्धा आम्हाला कल्याण केल्याशिवाय राहत नाही. परंतु दुर्दैव असं की आम्ही ही विशिष्ट मर्यादा ओलांडू शकत नाही, आमच्या सीमा आम्ही ओलांडू शकत नाही. म्हणून चला कल्पतरूची आरव. आणि अशी कल्पतरूची उद्यानं जर प्राप्त झाली, म्हणजे संत समुदायानं जर आले, उद्यानं प्राप्त झाली म्हणजे संत समुदायानं आले की एक एक संत ह्या भूतलावर जर अवतरित झाला तर त्याचं महिमान शेकडो वर्षे, हजारो वर्षे, पिढ्यानपिढ्या गातात एक संत. आता ज्ञानोबा माऊलींचा मेहमान 700 वर्ष आम्ही गातो. किती आले असतील, किती गेले असतील, किती मेले असतील, किती उद्धरले असतील, याची गणना कोण करणार आहे आणि कुणाला गणना करता येणार आहे? म्हणजे अशा प्रकारचा संतांचा समुदाय जर एकत्र आला, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अशी जर समोर आली तर किती बहर होईल. आणि परत ह्याच्या पलीकडे जाऊन ज्ञानोबा माऊली म्हणतात, चेतना चिंतामणीचे गाव. चिंता ही किती दुर्धर आहे ह्याचा प्रत्यंतर प्रत्येकाला येतं. कारण आपणाला कळू लागल्यापासून मरेपर्यंत ही चिंता आम्हाला सोडत नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या प्रसंगानं आम्हाला चिंता नेहमी त्रास देत असते. आमचं स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक उद्ध्वस्त करते. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य उद्ध्वस्त करते. आम्हाला जर भोग भोगायचा असला तर त्या भोगाचा खरा आनंदसुद्धा चिंता मिळवू शकत नाही. कारण चिंता ज्या व्यक्तीला आहे त्याच्याकडं उत्तम प्रकारचे भोग जरी प्राप्त झाले तरी ते चिंतेमुळं, चिंतेच्या प्रभावामुळं, चिंतेच्या रोगामुळं भोगाचा आनंद, साधा भोगाचा आनंदसुद्धा प्राप्त होत नाही. अशी चिंता मरेपर्यंत आम्हाला सोबत करते. आणि असं म्हटलं जातं की अशा प्रकारचा एखादा चिंतामणी रत्न जर आपल्याजवळ असलं तर चिंता दूर होते. म्हणजे जे चिंतलेलं ते प्राप्त होतं. पण चिंतलेलं प्राप्त झाल्यानंतर त्याविषयीची चिंता संपते, दुसरी चिंता लागते. की उदाहरणार्थ एखादा मुलीचा बाप आहे, मुलीचा बाबा, मुलगी लग्नाला आल्यानंतर त्याच्या बाबाला आणि आईला किती चिंता लागते हे ज्या मुलीचं लग्न आपण करून दिलेलं आहे त्याच व्यक्तीला माहिती, दुसऱ्याला कोणाला माहीत नाही. कसा मिळतोय जावाई आणि कधी लग्न होतं आहे, अशा प्रकारे चिंता असताना तो म्हणतो की देवा भगवंता एवढ्या मुलीचं लग्न कर म्हणजे चिंता सुटते. अचानक लग्न जमतं, लग्न जमत नव्हतं तोपर्यंत लग्न जमण्याची चिंता. लग्न जमल्या 5 लाख रुपये खर्च येतोय, 2 लाख रुपयेच आहेत, आता हे 3 लाख कुठनं मिळवावेत ही चिंता. 3 लाख रुपये मिळाले, उसने म्हणा, व्याजाने म्हणा, बँकेतनं म्हणा, कुठल्या ना कुठल्या तरी बहाण्यानं कर्ज म्हणा मिळालं. कर्ज मिळाल्यानंतर चिंता संपली, लग्न लागलं, कर्ज फेडण्याची चिंता. आणि वर्षभर झालं की लगेच तिकडून निरोप येतो, मुलगी पोटुशी आहे, डोहाळे जेवण करायचं आहे, मला आमकं पाहिजे, कधी कार पाहिजे, मोटरसायकल पाहिजे, म्हणजे गेलेली चिंता परत येते. म्हणून चिंतामणी चिंता दूर करत नाही आणि चिंता कोणाचीही दूर होत नाही. परंतु संत दर्शनी हा लाभ, कोणता लाभ? उजळले भाग्य आता ही चिंता वारली. तुकोबारायांचा शब्द अगदी एवढा अप्रोप्रिएट आहे, एवढा योग्य आहे की त्या शब्दाच्या जागेवर दुसरा शब्द बसू शकत नाही. अहो ही चिंता वारली. कारण
संतांच्या सानिध्यात चिंता म्हणजे सूर्याच्या शेजारी अंधार. आम्ही कल्पना तरी करू शकतो सूर्य आणि अंधार एकत्र राहू शकेल का? सूर्याच्या शेजारी अंधार कधीच असू शकणार नाही, कारण तो प्रकाशाचा स्तोत्र आहे, प्रकाशाचं स्तोत्र आहे. तशा प्रकारे संतांच्या सानिध्यात चिंता असू शकणार नाही. परमात्म्याचे भक्त जे आहेत त्या भक्तांना चिंता नसते. ज्ञानोबा माऊली म्हणतात, एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. म्हणून चिंता मुक्त जीवन जर जगायचं असेल तर संतांच्या सानिध्यात जा, संत व्हा. कारण संतांच्या सानिध्यात जो भाविकीने जातो तो संत झाल्याशिवाय राहत नाही, हे शतप्रतिशत सत्य आहे. आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत संत चरित्रात, संत जीवनात, की ज्यांच्या सानिध्यानं ज्यांचं जीवन संतमय झालेलं आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, तुमच्या दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हा शिमज. तुमच्या दासाचा, तुमच्या दासीचा मला दास व्हायचं आहे, सेवक व्हायचं आहे, त्यांच्या सानिध्यात राहायचं आहे. आणि त्यांच्या सानिध्यात राहिल्यानंतर मग चिंतामुक्त जीवन, सगळ्यात श्रेष्ठ परमात्म्याचा आशीर्वाद, संतांचा आशीर्वाद, संतांची कृपा, की जेव्हा आपल्या जीवनातून चिंता हद्दपार होईल, चिंता मरेल. परंतु असं होत नाही आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हे चिंतेचं अस्तित्व आम्हाला जाणवतं. कारण चिंता का नाही, की बऱ्याचशा वेळेस काय, की चिंतेचं एक रूप भीती आणि चिंता ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. भीती चिंता कशाची असते, मी कसा मरेल आणि मेल्यानंतर माझं कसं होईल. रवींद्रनाथ टागोरांनी एका ठिकाणी फार सुंदरप्रमाणे ह्याचं निरूपण केलेलं आहे, की मरणानंतर काय होईल ही चिंता. आम्ही जन्मण्यापूर्वी परमात्म्यानं आमची जन्मल्या व्यवस्था केली ना दुधाची, प्रत्येक बाळाची. कोणी केली बाळा? दुधाची उत्पत्ती. जन्मण्यापूर्वी जन्माची व्यवस्था केली, तशा प्रकारे मरण्यापूर्वी मरणोत्तर व्यवस्था काय ना काय तर परमात्म्याने केलीच असेल की. फक्त आपणाला त्याची कल्पना नाही, आणि कल्पना प्राप्त झाल्यानंतर आपण चिंतामुक्त होतो. म्हणून की कल्पतरू आणि चिंतामणी ह्या दोन्हीचा स्तर ओलांडून माऊली ह्या ओवीच्या शेवटच्या आशयापर्यंत येतात, की बोलते जे अर्णव पेशांचे. संत बोलतात, तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. ज्ञानोबा माऊली म्हणतात, मी बोलणार आहे, तेणे कारणे मी बोलेन, आणि माझे शब्द अरूप असलेला परमात्मा, त्या परमात्म्याला इंद्रियानं भोगायला लावेन. डोळ्यानं दिसत नाही, डोळ्यानं पाहण्याच्या पलीकडचा तो आहे, कानानं ऐकण्याच्या पलीकडचा तो आहे. इंद्रिय जिथं आपली मर्यादा जाहीरपणे कबूल करतात, तिथनं पुढं परमात्मा असतो. परंतु ज्ञानोबा माऊलींच्या सारख्या समर्थ संतांच्या समर्थ शब्दानं अतिंद्रिय परी भोगविने इंद्रिया करवी, एक भाग. दुसरा भाग, संत बोलतात ते परमात्म्याशिवाय काहीही बोलू शकत नाही, कारण संतांची वाणी ही परमात्म्याच्या चरणी वाहिलेली वाणी. म्हणून संत दुसरं काहीच बोलू शकत नाही, की अणिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचून त्या पांडुरंगा. देवाचं बोलतात, देवाकरता बोलतात, आणि जो देवाचं बोलतो सत्याचं बोलतो, सत्य परमात्मा आहे. आणि असं परमात्म्याचं जो बोलतो, परमात्म्याच्या नामस्मरणाने ज्याची वाणी पुनीत झालेली आहे, पावन झालेली आहे, पवित्र झालेली आहे, पवित्र वाणी, पुनीत वाणी, पावन वाणी, आणि ही वाणी ना फार शक्तिमान वाणी असते. संतवाणी ही का शक्तिमान असते, तर संतवाणीला परमात्म्याचे वेध लागतात, जे कल्पनेच्या पलीकडे आहे, माणूस तिथं पोचू शकत नाही. त्यांना शब्दात खिचण्याचं सामर्थ्य संतांच्या जवळ असतं. म्हणून आत्मा अवतरते मंत्र अक्षरी ये, साचे बोलाचे नव्हे शास्त्र, संसार झिणते शस्त्र, आत्मा अवतरते मंत्र ग्रंथी ये किंवा अक्षरी ये. ज्ञानोबा माऊली म्हणतात, ही ज्ञानेश्वरी किंवा गीता
एकच. हे नुसतं बोलण्याचं शास्त्र नाही आहे. तर ह्या ग्रंथात आत्म्याला अवतरित होण्याचं सामर्थ्य वाणीत आहे, संतांच्या वाणीत आहे. म्हणून संतांची वाणी काय की अमृतवाणी म्हणतात. अमृत म्हणजे ती स्वतः मरणारी नाही. ऋग्वेद हा सगळ्यात जुना ग्रंथ आहे असं जगातल्या विद्वानांना आत्ता मान्य केलेलं आहे. 20व्या शतकात 21व्या शतकात ऋग्वेद हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे हे जगातल्या विद्वानांना आत्ता मान्य केलेलं आहे. आणि ऋग्वेदाचा काळ त्यांच्या मताप्रमाणे सांगितला तो बरोबर नाही असं आम्हाला वाटतं. काळाच्या माथ्यावर नाचत ही संत वाणी आमच्यापर्यंत आली. ते वाणीतच जिवंत राहण्याची शक्ती, वाणीतच स्वतः जिवंत राहण्याची शक्ती आहे. दुसरं कोणीही माणसाला जिवंत करू ठेवू शकत नाही. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर आपल्या शरीरात जिवंत राहण्याची शक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण जिवंत राहू शकतो. आणि आपली जिवंत राहण्याची शक्ती ज्या वेळेस क्षीण होईल तेव्हा ह्या जगातला कुठलाही वैद्य आणि कोणतंही औषध आम्हाला जिवंत ठेवू शकणार नाही. हे सत्य आहे. म्हणजे जिवंत राहण्याची शक्ती आपल्या प्रत्येकाच्या प्रकृतीत आहे. हा न्याय प्रत्येक वस्तूला आहे. वस्तूत जिवंत राहण्याची शक्ती आहे तोपर्यंत वस्तू जिवंत राहते. आणि हाच न्याय वाणीला सुद्धा आहे की वाणीत जिवंत राहण्याची स्वतःची शक्ती आहे तोपर्यंत वाणी जिवंत राहू शकते. आणि वाणीतली शक्ती संपली की कुठलाही महानुभव, कुठलाही नेता त्या शब्दाला जिवंत ठेवू शकत नाही. कालबाह्य होता शब्द. परवाची गाणी सिनेमातली गाजलेली, थोरा मोठ्यांच्या तोंडावर असलेली 20-25 वर्षाची गाणी आज कोण म्हणतं, त्याला कोण ऐकतं? 50 वर्षांच्या कविता, काव्यच आहे ते, परंतु कालबाह्य झालेलं आहे. परंतु हजारो वर्षाची संतवाणी आज ही तशी नित्य नूतन आहे. का? कारण ह्या नूतनतेचं भगवान शिववर्णन करत असतात. म्हणतात की गीता कशी आहे? भावाने प्रश्न करते भगवान शिवाला. तेव्हा भगवान शिव म्हणतात भवानीला, पार्वती मातेला, ते तर हरू म्हणे नेणीचे देवी जैसे का स्वरूप तुझे नित्य नूतन देखीचे गीता तत्व ये गीतेर तजी धोरी स्वय शंभुवीवरी. ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारोने. नित्य नूतन आहे गीता तत्व. काय गीतेतली अक्षरं काय, ज्ञानेश्वरी काय, तुकोबारांची वाणी काय, नाथांची वाणी काय, संतांची वाणी काय, सगळ्या संतांची वाणी हे नित्य नूतन आहे. आणि अशी नित्य नूतन वाणी एक नुसती नूतनच नाही, परिवर्तनाची क्षमता बाळगणारी आहे. एक रोज वेगळा अर्थ देऊन त्या अर्थाच्या चिंतनात एकदम एकरूप तादात्म्य करण्याची क्षमता संतांच्या वाणीत आहे. आणि जेव्हा अर्थाशी तादात्म्य आपण होतो शब्द संपून जातात. कारण शब्द काय करतात? अर्थाचं वहन करतात. जशा प्रकारे आता सांगितलं, दृष्टांत काय करतो की सिद्धांतापर्यंत पोहोचवतो, परंतु सिद्धांतातले शब्द काय करतात? अर्थाचं वहन करतात. आणि अर्थ जेव्हा आपण घेतला तेव्हा शब्द संपतात आणि अर्थाचं चिंतन होतं. आणि अर्थाचं जेव्हा यथार्थ चिंतन होईल ना तेव्हा समाधी निर्माण होते. म्हणून ज्ञानोबा माऊली म्हणतात शब्दा सवे सुमना समाधी जोडे. ज्ञानोबा माऊली म्हणतात खेचराची या मना आणि सात्विकाचा पाहणा शब्दा सवे सुमना समाधी जोडे. खेचर एक गंधर्व योनी की ती गंधर्व योनी श्रृंगार रसाला प्रिय असणारी. म्हणजे आज जशा प्रकारे लावण्या बऱ्याच लोकांना प्रिय असतात, तमाशातल्या लावण्या जशा प्रकारे बऱ्याच लोकांना प्रिय असतात, आवडतात, ते नाचतात, त्याच्यात रममाण होतात, अशी एक खेचर नावाची गंधर्वाची योनी आहे की ते श्रृंगार प्रिय आहे. परंतु श्रृंगाराच्या माथ्यावर पाय देणारी ज्ञानेशांची शांतवाणी, श्रृंगाराच्या माथ्यात ठेवू पाय. आणि म्हणून ज्ञानोबा माऊली म्हणतात खेचराच्या मनाला म्हणजे श्रृंगार रसात रममाण होणाऱ्या गंधर्वाच्या मनाला मी सात्विकतेचा पान्हा पडेल. माझ्या वाणीतनं त्यांना सात्विकतेचा पान्हा फोडण्याचं सामर्थ्य माझ्या शब्दात आहे. आणि मग श्रवणासवे सुमना, जिथं सुमन असेल आणि सुमनानं श्रवण असेल ना, शब्दासवे श्रवणा समाधी जोडी. ही संतांची वाणी. आणि अशी संतांची वाणी जर आपण आपल्या जीवनात, खरं तर काय की ज्ञानेश्वरी कशा करता वाचायची,
ज्ञानेश्वरी कशा करता वाचायची, तर ज्ञानेश्वरीचा जो अर्थ आहे ना, त्या अर्थाचं चिंतन व्हायला पाहिजे. तुम्ही 50 वह्या वाचू नका. 5 वह्या वाचल्या, 2 वह्या वाचल्या किंवा 1 वही जरी वाचली तरीसुद्धा त्या 1 वहीच्या अर्थाशी जर आपण तादात्म्य झालो तर नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. शब्दांच्या अर्थाचा आपल्या अनुभवाशी तादात्म्य होऊन जेव्हा अर्थ अनुभवाशी तादात्म्य होतो, तादात्म्य म्हणजे एकरूप होतो. आम्ही मनानं जेव्हा अर्थाशी तादात्म्य होतो, जेव्हा तादात्म्य झाल्यानंतर एकरूप झाल्यानंतर त्या अर्थात आम्ही स्वतःला विसरतो. म्हणून ज्ञानोबा माऊली म्हणतात, असे बोलते अर्णव सागर, बोलणारे सागर, पियुषांचे अमृताचे बोलणारे सागर. खरंच आम्हाला इतर कुठल्याही संतांच्या शब्दाची प्राप्ती होऊ शकेल न होऊ शकेल ही भाग्याची दुर्भाग्याची गोष्ट आहे. भाग्यानं होऊ शकेल, दुर्भाग्यानं होणार नाही. परंतु आम्हाला संतवाणी, आम्ही महाराष्ट्रीयन भाग्यवान आहोत खऱ्या दृष्टीने. रात्रीच महाराज म्हणले आम्ही भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत? की आम्हाला ज्ञानेश्वर लाभले, आम्हाला तुकोबाराय लाभले, आम्हाला नाथबाबा लाभले, आम्हाला नामदेवराय लाभले, आम्हाला जनाबाई लाभली, आम्हाला कितीतरी संत लाभले. आणि संतांच्या वाणीचं, सगळ्या संतांच्या वाणीचं सार एकच. आणि ज्ञानेश्वरीत रम्माण व्हा. ज्ञानोबा माऊली अनंत हातानं तुम्हाला कृपादान देईल. तुकोबारायांचा गाथा वाचा, गाथ्यातल्या एका अभंगाशी, एका चरणाशी रममाण व्हा. अनंत हाताने तुकोबाराय तुम्हाला आत्मसुख देईल. हे आत्मसुख घेण्याकरता संतांच्या वाणीचं चिंतन अत्यंत आवश्यक आहे. आणि असे बोलणारे सागर, तेही साधे बोलणारे नाही, अमृताचा वर्षाव करणारे बोलणारे सागर जेव्हा आम्हाला प्राप्त होतील, आणि भाग्यानं प्राप्त झालेले हा ग्रंथ, ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे अमृताचा सागर आहे. एक एक ओवी, एक एक ओवी, आणि ओवीतला एक एक शब्द हा खरं तर चमत्कार आहे. ज्ञानेश्वरी हा जगातला मोठा चमत्कार आहे. कारण वय वर्षे 16, 17, 18 असं म्हटलं जातं. पूर्वीच्या 4-5 वर्षात म्हटलं जातं ते 16वं वर्ष धोक्याचं. परंतु धोक्याचं असलेलं ते 16 वर्ष आमच्या माऊलीनं भाग्याचं केलं. आणि ज्ञानेश्वरी एवढ्या लहान वयात निर्माण होती, एवढा महान ग्रंथ, ह्याच्यापेक्षा दुसरं आश्चर्य तर कोणतं? की असं म्हटलं जातं की रामदूत भगवान मारुतीरायानं जन्मल्या एक अलौकिक उडी मारली सूर्यबिंबाला ग्रासण्याकरता. रामरायाच्या अवतारापासून आजपर्यंत आणि रामरायाच्या पूर्वी जेवढी सृष्टी आहे तेव्हापासून कोणीही तशा प्रकारची झेप मारलेली नाही. ह्या अर्थानं मी म्हणतो ज्ञानेश्वरी मराठी भाषा जन्मली होती त्यावेळेस नुकतीच. एकच ग्रंथ होता, लीळाचरित्र चक्रधर स्वामीचा. म्हणजे ही मराठी भाषा जन्मलेली होती, जन्मलेली. पण जन्मलेली मराठी भाषा असताना ह्या मराठी भाषेच्या ज्ञानेशाने आणि ज्ञानेशाच्या मराठी भाषेने माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. म्हणजे ज्ञानोबा माऊलींच्या मराठीनं किंवा मराठीच्या ज्ञानोबा माऊलीनं अशा प्रकारची उडी मारली, अशा प्रकारची उडी मारली की न भूतो भविष्यते. 700 वर्ष झाली अशा प्रकारची झेप कुणीही साहित्यात घेतलेली नाही. आणि 700 वर्षाच्या पूर्वीसुद्धा तशी झेप घेतलेली नाही. ही गगन भरारी आहे. मुंगी उडाली आकाशी तिने गिरले सूर्याशी. तशा प्रकारे आमची मराठी भाषा ही वेगळ्या आध्यात्मिक अर्थाने म्हटलेलं आहे. पण मी मुक्ताईनं, परंतु मी वेगळ्या अर्थाने इथं लावतो की आमची मराठी भाषा मुंगीसारखी होती.
परंतु आकाशात झेप घेतली तिने गिळले सूर्याशी. तशा प्रकारे आजपर्यंत कोणताही ग्रंथ झाला नाही. आणि आमच्या श्रद्धेप्रमाणे इथून पुढं जोपर्यंत मराठी भाषा आहे, जोपर्यंत मानवी जीव आहे, तोपर्यंत होईल का न होईल ही पुढच्या भविष्यवेत्याला माहीत किंवा पुढच्या जाणणाऱ्याला माहीत. पण आमच्या श्रद्धेप्रमाणे असा ग्रंथ परत कधीही होऊ शकणार नाही. भविष्यात काय लिहिलेलं आहे ते आम्हाला माहीत नाही. आणि अशा अमृताच्या वाणीत आम्हाला तल्लीन करणारे संत आहेत. संतांची दुसरी कृपा, पहिली कृपा उपस्थिती, पहिली कृपा उपस्थिती, दुसरी कृपा संतांच्या मुखातून निर्माण होणारे शब्द. भगवान बुद्धाला आत्मसाक्षात्कार झाला आणि आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर ते मौन झाले. मौन झाल्यानंतर सगळ्यांना एक प्रकारचं दुःख वाटलं. का? कारण असा आत्मसाक्षात्कारी सत्पुरुष मौन जर राहिला तर काय करायचं. म्हणून सगळे देव बुद्धदेवाकडे गेले आणि म्हटले कृपया तुम्ही बोला. त्यावेळेस बुद्धदेव काय म्हटले की ज्यांना कळत नाही त्यांच्यासमोर बोलून काय उपयोग नाही. आंधळीच्या पुढं आरसा दाखवला किंवा बहिऱ्याच्या पुढं लता मंगेशकरचं गायन झालं. जो मूकबधीर आहे जन्मता, लता मंगेशकर गायनाकरता त्याच्यासमोर बसली, काय उपयोग आहे. जन्मस्थ आंधळा आहे, त्याच्यासमोर आरसा दाखवला, काय उपयोग आहे. तशा प्रकारे ज्यांना कळत नाही त्याच्या पुढे बोलून उपयोग नाही. आणि ज्यांना कळतंय, ज्यांना आधीच कळतंय, त्याच्या पुढे तरी बोलून काय उपयोग आहे. म्हणून मी मौन पसंत केलेलं आहे. परंतु परत सगळ्या देवतानं म्हटलं की असा एक मधला वर्ग आहे की ज्यांना करण्याची इच्छा आहे, ज्यांना पाहण्याची इच्छा आहे पण डोळे नाहीत, ज्यांना ऐकण्याची इच्छा आहे पण कान नाहीत, असा एक मधला वर्ग आहे. असा मधला वर्ग आहे ना, तो तुम्ही जर बोलला नाही तर तसाच जिथल्या तिथं राहील. ह्याला संधिकाळ म्हणतात. माणसंसुद्धा अशा संधिकाळातली असते. काही एकदम अज्ञानी असतात, काही एकदम आत्मसाक्षात्कारी असतात क्वचित. परंतु अज्ञान आणि आत्मसाक्षात्कार ह्याच्या मधला जो भाग आहे ना, असे जे लोक आहेत ना, त्यांच्याकरता संतवाणी प्रगट होते. आणि संतांची वाणी हीच गुरुची कृपा आहे, संतांची कृपा आहे. आणि म्हणून बोलते जे अर्णव पियुष्यांची शब्दानं कृपा झाली. पुढं ज्ञानोबा माऊली म्हणतात की चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होत. सोयरा हा शब्द ह्या काळचा नाही बरं का. सोयरा हा शब्द ह्या काळात कशाला वापरतात? रक्ताचे संबंध ज्याचे आहेत आणि जो आमची सोय पाहतो त्याला सोयरा म्हणतात. परंतु सोयरा ह्या शब्दाचा त्या काळातला अर्थ की जीवलग सखा. संतांना उपमा देत असताना ज्ञानोबा माऊली म्हणतात चंद्र आहे, शीतल आहे, चंद्राचा प्रकाश शीतल आहे, आल्हादकारक आहे. परंतु महिन्यातनं एक वेळ तो प्रकाश उपभोगता येतो. आणि गंमत अशी की आजच्या काळात पौर्णिमा कधी येते आणि अमावस्या कधी येते हेही माहीत होत नाही. कारण लाईटच्या प्रकाशातच आमचं आयुष्य जातं आहे. पौर्णिमेच्या प्रकाशाची जी मजा आहे, आनंद आहे, तो आत्ताच्या काळात अगदी शहरातल्या लोकांना तर शक्यच नाही. आता लाईट खेड्यात गेलेली आहे म्हणून खेड्यातल्या लोकांना सुद्धा पूर्ण पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशाचा आनंद क्वचित उपभोगता येतं. शेतात गेलं तर शेतात लाईट आहे. मी कधी कधी पौर्णिमेच्या आधी 1-2 दिवस, पौर्णिमेच्या नंतर 1-2 दिवस सगळ्या लाईटी बंद करतो आणि निवांत विकसित झालेल्या पूर्ण झालेल्या चंद्राच्या चांदण्याची एक आनंद लुटतो. संत चंद्रासारखे शीतल आहेत. परंतु
त्याला 2 व्याधी आहेत. एक कलंक, डाग, आणि दुसरा क्षय. पौर्णिमेचा चंद्र महिन्यातनं एकदा, आणि असे वर्षातनं 12 पौर्णिमा फक्त पाहता येतात. संत क्षयरहित आहेत आणि कलंकरहित आहेत. अलांछन, कलंकाशिवाय चंद्र आणि तापाशिवाय सूर्य. सूर्याचा प्रकाश उपयोगाचा आहे, परंतु आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत तुम्ही पहा, इथं मार्तंड म्हणलेलं आहे. मार्तंड म्हणजे दुपारचा सूर्य. प्रकाश आहे परंतु ताप नाही. आणि संतांचा प्रकाश आहे, तो संतांचा प्रकाश आहे की आध्यात्मिक प्रकाश आहे. सूर्याचा प्रकाश आहे हा भौतिक प्रकाश आहे. इथं ही सूर्याची उपमा सुद्धा अपुरी पडते. कारण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, न तद्भासते सूर्यो न शशांका न पावका यद गत्वा नर्तन्ते तद धामम परमम. सूर्याचा प्रकाश काय करतो? भेद दाखवतो. भेद, अंधार एका दृष्टीनं अभेद दाखवतो. समजा इथं अंधार झाला तर तुम्ही वेगवेगळी, तुमचे चेहरे, वेगवेगळी नावं, वेगवेगळी रूपं, वेगवेगळे कपडे, वेगवेगळी हेअरस्टाईल, कोणाचं टक्कल आहे, कोणाचं वेगळे हे आहे, कोणाजवळ टोपी आहे, कोणाला मुंडासा आहे, कोणाला कसं आहे, हे सगळं अंधारात गुडप होऊन जातं. प्रकाश जेव्हा निर्माण होतो ना, तेव्हा भेद दिसतो. हा अमुक आहे, हा तमुक आहे, हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा योग्य आहे, अयोग्य आहे, हा सुंदर आहे, हा कुरूप आहे. हा भेद प्रकाश दाखवतो. सूर्याच्या प्रकाशाची क्षमता फक्त आकारापर्यंत आहे, परंतु संतांच्या कृपेच्या प्रकाशाची क्षमता आकाराच्या पलीकडे आहे. जो निराकार आहे, आकाराच्या पलीकडची चेतना आहे, त्या चेतनेपर्यंत संतांच्या कृपेचा प्रकाश पोहोचतो. म्हणून आकाराला भेदून बीजीचे झाले तरू, की भांगाराची अलंकारू, ऐसा मजे एकाचा विस्तारू, ते हे जग आघवे. किंवा सोन्याच्या सुतात सोन्याचे मणी गुंदावेत, तशा प्रकारे सभाये अभ्यंतरी मी हे जग धारण केलं, असं भगवंत म्हणतात. तसा परमात्मा आकाराच्या पलीकडे लोपलेला आहे. संत काय करतात? आकार आला की माया आली, त्या मायेचा पडदा छेदून भेदून, मायेचा पडदा पलीकडे काढून संत आपल्या सख्यत्वानं मायेच्या पलीकडे असलेल्या परमात्म्यापर्यंत संतांची वाणी पोचवते. म्हणून सूर्याची उपमा सुद्धा देता येत नाही. आणि असे संत ज्ञानोबा माऊली काय म्हणतात की सर्वांना सदाकाळी सोयरे व्हावेत, म्हणजे सखे व्हावेत, जिव्हाळ्याचे व्हावेत, आवडीचे व्हावेत. फार मोठा आशय आहे. पहिल्यांदा भेट, नंतर संभाषण, नंतर वाणीचं श्रवण, आणि वाणीचं श्रवण झाल्यानंतर मग संतांचं, संत तर सखे असतात पण आपण संतांवर प्रेम करू शकतो. संतांची कृपा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी सतत बहरत असते, प्रश्न नाही. परंतु त्या संतांच्या कृपेचा स्वीकार करण्याकरता संतांच्या विषयी आपल्या हृदयात अनन्यसाधारण जिव्हाळा निर्माण व्हावा लागतो. अनन्यसाधारण. आणि असा अनन्यसाधारण जिव्हाळा निर्माण होण्याकरता संत सदैव तयार आहेत, सदैव तयार आहेत. परंतु आम्ही त्यांच्यापासून दूर राहतो. आणि जेव्हा जिव्हाळा निर्माण होतो, सख्यत्व निर्माण होतं, तेव्हा संत यदा कदाचित उपस्थितीने शब्दानं काम झालं नाही तर, पहिल्यांदा उपस्थितीनंच कार्य होतं. जे कापराच्या अधिकाऱ्याचे आहेत, जे उच्चतम अधिकार आहे, परमार्थिक अधिकार त्यांचा उच्चतम आहे, अशा उच्चतम परमार्थिक अधिकाराचे जे जीव आहेत, त्या जीवांचं नुसतं उपस्थितीनं सुद्धा कल्याण होऊ शकतं. परंतु त्याच्या खालची जी आहेत,
त्याचा खालचा अधिकार आहे. त्या जीवांचं प्रवचनानं, कीर्तनानं, अभंगानं, संतांच्या वाणीनं कल्याण होतं. 2 नंबरचे. परंतु उपस्थितीनं आणि वाणीनं जरी कल्याण झालं नाही, याचा कदाचित तिसरा आहे लवकर न शिजणारा, लवकर न पेटणारा. काही बैल असे असतात, आता पूर्वीच्या काळात आता बैल नुसता चाबूक उगारला की चाबकाला पाहिल्याबरोबर तिने अगदी पळतात. दुसरे असे असतात की नुसता चाबूक उगारला पळत नाहीत, एक चाबकाचा ठपकारा मारला की मग ते पळतात. पण तिसरे असे आहेत की शेपूट सतत हलवलं, शेपटाला सतत ढुसणी दिली तर तेवढं परत असं करतात परत आणि आहे ते एरे माय. अशा प्रकारे काही माणसं अशी आहेत, काही जीव अशी आहेत की त्यांना फक्त स्पर्श झाला की त्याचं कल्याण होतं. या ठिकाणी माऊली कापराचं उदाहरण देतात की कापराला अग्नीचा स्पर्श झाला, कापूर सर्वांगानं पेटतो आणि कापूर पेटल्यानंतर कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली, जशी संपलं काम. परंतु भाग्यानं कापरासारखे मिळतील. आदी शंकराचार्यांना हस्तामालक भेटला, छोटंसं बाळ. तोही एक सिद्ध पुरुष. एका दाम्पत्याचं लेकरू मेलं, एकुलते एक लेकरू होतं. लेकरू मेल्यानंतर का काळा पडून बालक नेता एकुलते एक मुलगा जर काळाने नेला तर काय त्या आईचं काय त्या बाबाचं हृदय म्हणत असेल ते त्यांनाच माहिती. तशा प्रकारे एक सिद्ध पुरुष समाधीस्थ झाला होता, समाधी लावून बसला होता आणि ही घटना नदीच्या कडेला घडली. आणि तो आक्रोश ऐकल्यानंतर त्या सिद्ध पुरुषाला राहू वाटलं नाही, त्याने आपला देह संपवला आणि त्या मृत बालकाच्या शरीरातला जिवंत झालं मूल, पण बोले ना. ह्याला दाखव त्याला दाखव त्याला दाखव, हे मुकच आहे आता मुकच सांभाळायचं म्हणून ते चाललं. मग अचानक शंकराचार्य तिथं आले आणि हा बालक त्याच्या आईबापांना दाखवलं. हे बोलत नाही हो लेकरू, फक्त आचार्याने डोळ्याने पाहिलं. अरे मुला, तू कुठून आलास, कुठं जाणार? त्यावेळेस ते मूल संस्कृतमधून बोलू लागलं आणि शंकराचार्याने सांगितलं की मी कोण, कुठून आलो, कुठं जाणार. असे जे अधिकाराचे असतात ना, ह्या अधिकाराच्या व्यक्तींना फक्त एक शब्द पुरा आहे. परंतु आम्हाला सारखं घासावं लागतं. संत संगत, संत साहित्याची संगत सातत्याने असले तर आम्ही तासावर राहू शकतो. जरा घासायचं बंद केलं की लगेच गंजतंय. म्हणून संभाषणानं, वाणीनं, सतत वाणीच्या वर्षावानं अशा जीवांच्या उद्धाराकरता यावं लागतं. आणि तिसरी स्टेप की जेव्हा जिव्हाळा निर्माण होतो ना, एक आंतरिक जिव्हाळा, आणि आंतरिक जिव्हाळा निर्माण झाल्यानंतर मग संतांचं कार्य अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचू शकतो. रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातला एक दृष्टांत की रामकृष्ण परमहंसाजवळ एक मद्यपी आला. मद्यपीचा ह्या शब्दाचा अर्थ विश्लेषण करून सांगायची का आवश्यकता नाही. आणि तो चेन ड्रिंकर होता. पूर्वीच्या काळात चेन स्मोकर म्हणत होते, पण तो चेन ड्रिंकर म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सतत पीत राहणं हे त्याचा एकमेव उद्योग होता. असा मद्यपी फार आऊट झालेला. त्याला आजपर्यंत सगळेच दारू सोड म्हणून सांगितलं, सगळ्यांनाच सांगतात. परत परत काय दारू सोड म्हटलं की त्याला राग येऊ लागला.
आणि असा रामकृष्ण परमहंसांच्या जवळ गेला. रामकृष्ण परमहंस म्हणले, बाळ इकडे जवळ ये. डोक्यावर हात धरून म्हणले की दारू पीस जा बरं का. वा वा, असा महात्मा असावा म्हणला, असा साधू असावा. एकदम पटलाच त्याला. तशा प्रकारे कुणाच्या आवडीचं जर त्याला सांगितलं का नाही, बऱ्याचशा वेळेस बोलते दुसरी बायको करून घेऊ का, एखादा माणूस म्हटला. आता माझ्या पाठीमागे एक मुलगा लागला आहे, त्याचं नाव सांगत नाही, दुसरी बायको घेऊ का करून. आता मी आत्तापर्यंत त्याला थोपवलं आहे, पण त्याला त्याच वेळेस म्हणलं बाळा दुसरी बायको करून घेत जा. अरे महाराज का फिरा जाऊ, काय सांगताय म्हणलं असतं. ते आमच्या आवडीचं जर सांगितलं का नाही तर चांगलं वाटतंय. तशा प्रकारे पेस जा बाळ, भरपूर पेस जा म्हटलं त्याने. वा वा वा, असा महात्मा असावा म्हणला त्याने. पुन्हा पाया पडतो महाराज म्हणजे. एक काम झालं, परंतु एक छोटंसं काम करायचं. तू पीस जा, जरूर पीस जा, परंतु एक पिण्यापूर्वी छोटंसं काम करायचं. काय तर पिण्यापूर्वी हे मद्य मला अर्पण करायचं. समर्पण आपण म्हणतो ना, समर्पयामी. त्याला त्यावेळेस अर्थ कळाला नाही. हो करतो की, करशील ना, करतो की, मग पीस जा जा. संध्याकाळची वेळ झाली, बाटली मागवली, ग्लास मागवला, ग्लासात दारू ओतली, ओठाला लावणार, एकदम पटमन रामकृष्ण परमहंसाचं स्मरण झालं. त्याला शांत सोज्वळ मूर्ती. त्यांनी एक काम सांगितले, अर्पण करायचं. त्याच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. एवढी घाणेरडी वस्तू की ह्या वस्तूनं जगाचं किती नाश केला असेल हे सांगता येत नाही, काउंटिंग नाही. मद्यानं ह्या जगातल्या किती व्यक्तीचं, किती धनाचं, किती शरीराचं नुकसान केलं असेल आजपर्यंत. ह्या पेयानं ही कुणालाच करता येणार का, करू शकेल कोण. दृश्य अदृश्य स्वरूपात किती किती नुकसान केलेलं आहे ह्या वस्तूनं. किती घाण आहे, किती पराक्रम आहे, किती नीच माणसाला बनवणारे आहे. आणि अशा घाणेरड्या वस्तूला तसल्या सोजवळ मूर्ती पुढं अर्पण करायचं. एकदम विचार आला. जैशी दीपकलिका धाकोटी परिभवतेच्या ते प्रगटी, तैशी सद्बुद्धी ही तोकटी म्हणून आहे. त्याच क्षणाला त्यांनी सगळंच फेकून दिलं आणि तो व्यसनमुक्त झाला. जेव्हा जिव्हाळा निर्माण होतो, एक आंतरिक जिव्हाळा, हृदयाचा जिव्हाळा, आणि असा जिव्हाळा निर्माण झाल्यानंतर मग सहजासहजी माणसाच्या जीवनात परिवर्तनाची पहाट निर्माण होते. म्हणून संत आपल्या आपल्या परीनं आईची भूमिका घेतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवंत. म्हणून साधका तो माऊली, त्वमेव माता पिता त्वमेव. संत ही आईची भूमिका धारण करतात. आणि जेव्हा एखाद्या संताला मातेची भूमिका बजावता येते, ज्याला मातेची भूमिका बजावता येते तोच संत. आणि असा संत जो आईच्या भूमिकेत, परम माता, नुसती माता नाही, जन्म देणारी माता नाही, जन्म देणाऱ्या मातेच्या पलीकडची माता, अशी मातेची भूमिका जेव्हा तुमच्या आणि संतांच्या जवळ, की माझी आई आहे, माऊली माझी माऊली आहे, ही जेव्हा जिव्हाळ्यानं आत्म जेव्हा निर्माण होतं ना, आत्मनिर्माण होतं, नुसतं शाब्दिक निर्माण होण्याला अर्थ नाही. एक हृदय पिळवटून जेव्हा आपण म्हणतो की तू माझी माऊली आहेस, तेव्हा माऊलींची कृपा वर्षाव करते. आणि कितीही असला पातकी, घातकी, पामर, विषयी कसलाही असला जीव, तरी एका क्षणात तो जीव मुक्त होतो. म्हणून ज्ञानोबा माऊली विश्वात्मक परमात्म्याजवळ प्रार्थना करतात की लांछनाशिवाय चंद्र आणि तापाशिवाय सूर्य असे असलेले संत, ह्या सगळ्यांचा संत हा सोयरा व्हावा, सखा व्हावा, त्यांच्या जिव्हाळा निर्माण व्हावा. आणि हे मला दे. संतांच्या विषयी 3 ओव्या या ठिकाणी ज्ञानोबा माऊलीनं प्रसादनात मागणं मागितलेलं आहे.
वर्षात सकळ भूमंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता. तू भेटव जडजीवांना. भेटवल्यानंतर मग चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोल तिचे अर्णव पियुषांचे. मग त्यांचे शब्द त्यांच्या मुखातनं निघालेली अमृताची वाणी, त्या अमृताच्या वाणीचा वर्षाव त्या जडजीवावर होऊ द्या. आणि अमृताच्या वाणीचा वर्षाव झाल्यानंतर एक आकर्षण असतं, आंतरिक आकर्षण, आत्म्याचं आकर्षण. या आत्म्याच्या आकर्षणानं, परमात्म्याच्या आकर्षणानं हे एक संबंध घट्ट व्हावेत. आम्ही इथं आलोत, एक परमात्म्याच्या आकर्षणानं इथं आलोत. आणि असं संबंध घट्ट झाले, जिव्हाळा निर्माण झाला की मग संपूर्ण टोटली संत कार्य हे शिखराला पोचलं. संत कार्य शिखराला पोचलं. अशा प्रकारे संत कार्य शिखराला पोचवण्याकरता हे विश्वात्मक प्रभू, हे सद्गुरुनाथा तुम्ही सहाय्यभूत व्हा. एवढंच. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री बजरंगबली हनुमान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पार्वती पती शिव हर हर महादेव. विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुका माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ही ज्ञानेश्वरी कोणाकडे द्यायची?